सुखकळलेच्या आजच्या भागात सत्य सांगण्याची वेळ आता माधववर आलेली आहे. माधवचा मित्र आणि वहिनी त्याला मुद्दामून चिडवतात आणि मिथिलाला माहीत नसलेले सत्य सांग ना असं सुचवतात. माधवला खूप टेन्शन येतं. तेवढ्यात लाईट जातात. मिथिला कोणालाही घाबरू देत नाही आणि मेणबत्ती घेऊन येते. पण तेव्हा माधव तिथून उठून कुठेतरी निघून गेलेला असतो असं सगळ्यांच्या लक्षात येतं. मग मिथिला त्याला अंधारात शोधते. तो गच्चीवर निराश बसलेला असतो. मिथिला त्याची अडचण विचारते. आधी तो कचरतो, सांगायला तयार होत नाही. पण मग मिथिला त्याला आपण एकत्र सांभाळू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट नसल्याचं सांगत धीर देते. त्यावर तो आधी विमल आत्या आल्या, मग अद्वैतचं जे झालं त्यामुळे हे सांगणं शक्य झालं नाही असं सांगत बँकेतून त्याला काढून टाकल्याचं सत्य सांगतो. आता मिथिला स्वतः निराश होईल की माधवला धीर देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. सोबतच सुख कळले ही मालिका कलर्स मराठीवर रोज पाहायला विसरू नका.